मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत उर्फीवरून सुरू असलेल्या राजकीय सामन्याच्या बातमीने। उर्फी जावेद प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात निर्माण झालेला वाद आता टोकाला पोहोचलाय। राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली। राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचं चाकणकरांनी म्हटलंय। अनुराधा वेब सीरीज वरून महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्वी यांना सुद्धा नोटीस बजावलेली होती, त्याबद्दल सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। अनुराधा वेब सीरीज वरून महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्वी पंडितला जी नोटीस बजावली, मात्र उर्फी जावेदला नोटीस बजावली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला। वाघ यांचे हे आरोप चाकणकरांनी फेटाळलेत। आयोगाकडे आलेल्या तक्रारीवरून अनुराधाच्या दिग्दर्शकांना नोटीस बजावण्यात आली होती असं चाकणकरांनी स्पष्ट केलं। राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करत असल्याचंही चाकणकर म्हणाल्या। या नोटीसीला 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश वाघ यांना देण्यात आले। आता चित्रा वाघ या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। कालच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले। त्यावेळी चाकणकरांना महिला आयोगावर बसण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केला। या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले। तर नोटीस आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट केलं, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचं आज मनात शल्य आहे। राहिला विषय नोटीसीचा, तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी एकाची भर। जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरते तिला नोटीस द्यायला हवी, तर तिला न देता नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली। असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र अशा शब्दात आता उर्फी प्रकरणावरून जी नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या नोटीसीला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले। दरम्यान चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। यावेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची स्युमोटो मध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे। राज्य महिला आयोग काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो। या आयोगाची फार मोठी गरिमा आहे। 30 वर्ष काम करणारा हे आयोग आहे। तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन दिवाणी न्यायालयाचा अधिकार आयोगाला आहे, एका न्यायालयाच्या वरती तुम्ही शिंतोडे उडवण्याचं किंवा अपमान करण्याचं काम एका पत्रकार परिषदेमध्ये करतो। त्याच्यामुळे या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजेल 2 दिवसामध्ये ते कोणती कागदपत्र सादर करतील। त्यांचं कोणतेही उत्तर आलं नाही तर पुढे आयोग त्यावरती कारवाई करेल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नंतर दुसरा बडा नेता कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय। अर्थात हा प्रश्न इतर पक्षातून विचारला गेलेला नाहीये, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मीच नंबर 1 चा नेता असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला। त्यामुळे पक्षात 1 नंबरसाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीत 1 नंबरचा नेता कोण? भुजबळांचा 1 नंबरचा नेता असल्याचा दावा। राष्ट्रवादीत 1 नंबरसाठी रस्सीखेच? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार आणि त्यानंतर पक्षातील 2 नंबरचा नेता कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। त्यात छगन भुजबळांच्या वक्तव्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। राष्ट्रवादीत आपणच 1 नंबरचा नेता असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांनंतर कोण अशी चर्चा नेहमीच दबक्या आवाजात सुरू असते। आता भुजबळांनी थेट जाहीर वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीत पवारांचे वारसदार म्हणून अनेक जण दावा करतात। अजित पवार 1 नंबरचे नेते असल्याचा दावा केला जातोय। काही जण सुप्रिया सुळे या देखील 1 नंबरच्या नेत्या असल्याचं सांगतात। जयंत पाटीलही 1 नंबरचे नेते असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात। पवारांचे मानसपुत्र म्हणून घेणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे समर्थकही आव्हाडही 1 नंबरचा नेता असल्याचं सांगतात। तिकडे मराठवाड्यातील राजेश टोपेंचे समर्थकही तेच 1 नंबरचे नेते असल्याचं आवर्जून सांगतात। तर पुण्यातले दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची 1 नंबरचा नेता म्हणून चर्चा होते।
आता तर भुजबळांनी जाहीरच सांगितलंय तेच एक नंबरचे नेते आहेत. काय बोलतील याच्याबद्दल मला म्हणून हास्यास्पद विधान आहे. त्यांना मला सांगायचं आहे की मी नेहमीच एक नंबर आहे पवार साहेबांच्या नजरेत, काही काळजी करू नका. आणि त्यासाठी मला काही विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे अशी लागणार. मी विरोधी पक्ष नेतेपद चांगल्या रीतीने गाजवलेलं सुद्धा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. भुजबळांच्या या दाव्यावर भाजपनेही राष्ट्रवादीची फिरकी घेतली आहे. मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्षनेतेपदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल. म्हणून पवार साहेबांवर जास्त मार्क वाढले पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला. प्रत्येक पक्षात संघटनात्मक मांडणी आहे, तशी राष्ट्रवादीत देखील आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीची संघटनात्मक मांडणी व्यवस्थित असताना इतर सगळेच नेते एक नंबरचा नेता म्हणून दावा करू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नाशिक. स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद अजूनही शमलेला नाहीये आणि हा वाद शमण्याची चिन्हही दिसत नाहीयेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराज्य रक्षक तर भाजपचे धर्मवीर अशी थेट राजकीय विभागणी झाली आहे. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. स्वराज्य रक्षक की धर्मवीर, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली. स्वराज्य रक्षक सह राष्ट्रवादीचा पुरोगामित्वाचा नारा. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना पुष्प अर्पण केलं. त्यानंतर वाहनांवर अजित पवारांनी स्वतः स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असे छापलेले स्टिकर चिटकवले. अजित पवारांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून भाजपनं अजित पवारांच्या विरोधात आंदोलनाचा धडाका उडवून दिला. मात्र त्यानंतर अजित पवार अधिक आक्रमकपणे त्यांचा मुद्दा पुढे नेत असल्याचं स्पष्ट होतंय. अधिवेशन जवळपास 2-3 आठवडे चाललं. रिप्लायच्या वेळेस पण कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. नंतर असं काय घडलं की 2-3 दिवसांनी ह्यांची ट्यूब पेटली का? छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधून भाजप आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गानं वाटचाल करत असल्याचं स्पष्ट झालंय. तर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असं संबोधून अजित पवारांनी त्यांचे राजकीय इरादे स्पष्ट केले. आम्ही पुरोगामी जपण्याच्या करता जीवाजीव असेपर्यंत आमच्याकडनं पुरोगामित्व जपलंच जाईल. दादा आता काय तुला स्टॅम्पवर लिहून देऊ का? अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असंच संबोधणार असल्याची भूमिका घेतल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजितदादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे जे म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत. अजूनही मुजुरी सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे. तर अशा वेळी काय असतं, अशा वेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात. छत्रपती संभाजी महाराजांची आता एक प्रकारे राजकीय वाटणीच झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य रक्षक तर भाजप धर्मवीर असा उल्लेख करतंय. अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक किंवा धर्मवीर म्हटलं तरी फरक पडणार नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराजांसारखं शौर्य त्यांच्यापैकी कुणी गाजू शकेल का?
त्यांच्यासारखा कारभार कोणी करू शकेल का याचं उत्तर कोणताही राजकीय पक्ष देऊ शकत नाही. पुण्याहून चंद्रकांत बुंदेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. इकडे उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलंय. हातात बेड्या घातलेला फोटो पोस्ट केलाय. बिकिनीतल्या उर्फीच्या हातात आता बेड्या असा हा फोटो तिनं सोशल मीडियावरती पोस्ट केलाय आणि तिनं एक प्रकारे उर्फीनं चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांनी तिच्या नग्नतेच्या सगळ्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी तिच्या विरोधात कारवाईची मागणी केलेली होती. तिचा मुंबईच्या रस्त्यावरचा हा सगळा नंगानाच थांबवा अशा प्रकारची भूमिका तिनं घेतलेली होती. चित्रा वाघ यांच्या या भूमिकेच्या नंतर त्या सगळ्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी म्हणून उर्फी जावेदनं सुद्धा अनेक पोस्ट सोशल मीडियावरती केल्या. वेगवेगळे फोटो तिनं काढले आणि सातत्यानं उर्फीनं सुद्धा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला होता. आता पुन्हा एकदा उर्फीनं हातात हातकडी असलेला हा फोटो पोस्ट केलाय आणि एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रा वाघ यांना. तर उर्फी जावेदचा हा सगळा मुद्दा सध्या अतिशय गाजतोय तो म्हणजे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात रंगलेल्या सगळ्या वादामुळे आणि त्या वादात महिला आयोगानं सुद्धा उर्फीच्या बाजूनं उडी घेतली. अमित मोडक आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया. ज्या प्रकारे उर्फी थांबायचं नाव घेत नाहीये, सातत्यानं ते डिवचतीये, अर्थ स्पष्ट आहे ती माघार घेणार नाहीये आणि हा वादही काही थांबणार नाहीये. विलास, या फोटोवरून एक प्रकारे असं वाटतं की उर्फीला देखील चर्चेत राहण्याची जी आपण एक प्रकारे ट्रिक हाती लागतो असं म्हणतात ना, की तीच हाती सापडली असं दिसते. कारण आज पुन्हा एक फोटो जो तिने आपल्या सोशल मीडियावर टाकलेला आहे आणि ज्यामध्ये तिने एक प्रकारे आव्हान दिले की स्वतःच्याच हातात हातकड्या टाकून की मला अटक करून दाखवा, असं एक प्रकारचं आव्हान तिने दिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा वाद आता इथून पुढे आणखी वाढत जाणार आहे. कारण ही माघार घेताना आपल्याला दिसत नाही. दुसरीकडे महिला आयोग आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चाललेला वाद यामध्ये आज ही कुठेतरी मागे पडली होती, परंतु ऐनवेळी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर टाकून तिने पुन्हा एकदा या वादात उडी घेतलेली दिसते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर बिकिनीतल्या उर्फीच्या हातातल्या बेड्या नवा हा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावरती शेअर झाल्याच्या नंतर स्वाभाविकपणे या सगळ्या वादामध्ये एक नवी ठिणगी पडली आहे असं म्हणावं लागेल. पुण्यात राष्ट्रवादीच्या आंदोलनाला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सकाळीच पुण्यात राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसमोर दुचाकींना स्टिकर लावून आंदोलन पुकारलं. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचे स्टिकर लावण्यात आले. या आंदोलनाला आता भाजपनं थेट आंदोलनातून प्रत्युत्तर दिले. भाजप कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले होते. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. की अजितदादांसारख्या शेकडो नेत्यांनी इतिहासाचं असं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता हे सहन करणार नाही. जनता त्यांना माफ करणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या विरोधात सगळे लोक चिडलेले आहेत. लोकांच्या भावना संतप्त आहेत. म्हणून अजितदादांनी या विषयामध्ये आपलं स्टेटमेंट त्वरित मागे घेतलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राची या विषयामध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मवीर आहेत आणि आमच्यासाठी धर्मवीर कायम राहणार. ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलंय. शिंदेंच्या पक्षानं नाशिक आणि परभणीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मोठं भगदाड पाडलंय. तर पक्षातील गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे लवकरच नाशकात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच दोन्ही पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण पेटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षानं पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का दिलाय. शुक्रवारी नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. नाशिक पाठोपाठ परभणीतही ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय. पाथरी, पूर्णा आणि पालममधील ठाकरे पक्षाच्या 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सर्व जो काही प्रवेश होतोय, जो आपल्याला पाठिंबा मिळतोय, याचं कारण आपल्या सरकारवर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आपण विश्वास दाखवत आहे. हे खरं म्हणजे मोठी बाब आहे, आनंदाची आहे, समाधानाची आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी नाशिकची जबाबदारी खासदार संजय राऊतांवर सोपवली आहे. मात्र पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात त्यांना यश येताना दिसत नाहीये. नुकतंच नाशिकमधील 12 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. आता मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. त्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. शिंदेंच्या पक्षात गेलेल्या पदाधिकाऱ्यांना राऊतांनी मेंढ्यांची उपमा दिली. चार दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं, मी कोणते सांगवतं गेले, कोण गेले, मी मलाच माहीत नाही हे नावं. आमच्या लोकांना माहीत नाही कोण गेले आहेत. ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीकखान्यात. ठाकरेंच्या पक्षाला एका पाठोपाठ एक राजकीय धक्के देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या पक्षाकडून केला जातोय. संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चष्मा लावल्यामुळे त्यांना जे वाघ आहेत त्या मेंढ्या वाटतायत. खरोखर हे शिवसेनेचे वाघ आहेत. आतापर्यंत ज्यांनी नाशिक सांभाळलं असे वाघ आमच्याकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेत आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सर्वजण आलेले आहेत आणि ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. नाशिकमध्ये आमदार खासदारांपाठोपाठ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. नाशिकमध्ये पक्षाला लागलेली ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न केले जात आहेत. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मात्र ठाकरेंच्या सभेपूर्वीच त्यांच्या पक्षाला धक्के देण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षात कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच आता ममता दिनी ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आले. माजी महापौर किशोरी पेडणेकर मीनाताई ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कात आल्या. त्याचवेळी शिंदेंच्या पक्षाच्या शीतल म्हात्रे आणि यामिनी जाधव सुद्धा तिथे उपस्थित होत्या. यावेळी म्हात्रे आणि जाधवांनी किशोरी पेडणेकरांना जय महाराष्ट्र केला. मात्र किशोरी पेडणेकरांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. मासाहेब या देखील आमचे आदर्श आहेत. यांनी सुद्धा आम्हाला संस्कार दिलेले आहेत. या मासाहेबांचं दर्शन घ्यायला येण्यासाठी आम्हाला कुठलीही जोखीम वगैरे वाटत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या लेकी आहोत, आम्ही मासाहेबांच्या लेकी आहोत आणि आम्ही आमच्या मासाहेबांचं दर्शन आज ममता दिनाच्या दिवशी घ्यायला आलेलो आहोत. याच्यामध्ये काही जोखीम असण्याचं काही कारणच नाही आहे. एक व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर, त्यांना इतकं मोठं महात्म्य प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती एका व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा किंवा एका पक्षाचा नसतो. ह्या सगळ्यांच्याच आहेत. किंबहुना केवळ शिवसैनिकच इथे नतमस्तक व्हायला येऊ शकतात असं नाही, तर ज्याला ज्याला इच्छा आहे तो व्यक्ती इथे येऊन नतमस्तक होऊ शकतो. राहिला प्रश्न रिस्कचा, तर मला असं वाटतं शिवसैनिकांनी आत्तापर्यंत स्वतःच रिस्क घेतलेली आहे आणि स्वतः पुढे येऊन सगळ्या रिस्क म्हणा, आंदोलनं म्हणा, सगळ्यात स्वतः पुढे आलेला आहे. तर शिवसैनिकाला रिस्क ही काही मोठी नसते. नाही, प्रश्न मला आधी कळलं ते कोण जय महाराष्ट्र म्हणते. त्यांनी म्हटलं त्याला असं करून गेलो, ओके. अडवण्याचा प्रश्न येत आहे, आम्ही अडवणार पण नाही. आम्हाला कुठेही महाराष्ट्रात वादंगच नको आहे उद्धवजींना. त्यामुळे जे आले त्यांनी नतमस्तक व्हावं, कारण या एक आगळं वेगळं स्थान आहे या महाराष्ट्रात माणसं, त्याच्यात ते आले, त्याच्यात काय. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते भाजपच्या गोटातून. भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. तुषार, कुणाला ही उमेदवारी जाहीर झाली?
तर भाजपकडून आता विधान परिषदेच्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि हे संभाव्य जे उमेदवार असतील, संभाव्य नाही, आता जवळपास ही उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपकडून मैदानात उतरणारे हे शिलेदार कोण आहेत आपण एक नजर टाकतोय. औरंगाबाद वळत पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र सरकारनं मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज संमेलनाला भेट देऊन मराठी भाषा, मराठी माणूस, उद्योग आणि त्यांच्या खात्यामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विविध विषयांवर आपली बिनधास्त मतं त्यांनी मांडली. नेहमीप्रमाणे त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. मालपाणी दिल्याशिवाय अधिकारी फाईल हलवत नाहीत असं विधान त्यांनी केलं. त्यानंतर सभागृहात सगळ्यांनी टाळ्या वाजवून गडकरींच्या वक्तव्याला दाद दिली. विशेष म्हणजे ते बोलत असताना मंचावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. दुर्भाग्य आहे की ज्यांना 1 तारखेला पगार मिळतो त्यांना टाइमचं महत्व नाही आहे. म्हणजे मी मनीषा करता नाही म्हणत कारण त्या सिस्टम मध्ये इतका वेळ लागतो. त्यावेळेस सगळे लायसन्सेस, क्लिअरन्सेस इतक्या दिवसात मिळाले पाहिजे, नाही तर डीम टू बी सँक्शन. हे सगळ्या ठिकाणी नियम करून टाका. प्रत्येक माणूस त्रास देतो आणि त्याला कंटाळून जातात लोक, बोलत नाही आपल्यासमोर स्पष्ट मंत्री वगैरे असल्यामुळे. आणि माल पाणी दिल्याशिवाय कोणी फाईलच नाही हलवत.